नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण कॅन्सर आणि आयुर्वेद दृष्टिकोन बघणार आहोत। कॅन्सर हा शब्द ऐकल्यानंतर अंगावर काटे येतात। कॅन्सरचा अर्थ आपण तीव्र वेदना आणि अटळ मृत्यू असाच काढत असतो। कॅन्सर हा नेमका का वाढत आहे, त्याचा अटकाव का होऊ शकत नाही, अशी अनेक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आयुर्वेदाच्या दृष्टीने शोधण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत। कॅन्सर याला मराठीतून कर्करोग असे म्हटले जाते। संपूर्ण शरीरात लवकर पसरणारा असा हा आजार केव्हा शरीर व्यापतो हे समजत नाही। कॅन्सर हा शरीराच्या कोणत्याही एका विशिष्ट भागास होणारा असा एक आजार नसून अनेक लक्षणांचा समूह याला म्हणता येऊ शकतं। कॅन्सर कोणाला होऊ शकतो, कोणत्या वयामध्ये होऊ शकतो किंवा स्त्री आणि पुरुष या दोघांपैकी कोणाला अधिक प्रमाणात होऊ शकतो याबद्दल सांगणं जरा अवघड आहे। कॅन्सरच्या कारणांचा विचार केल्यास प्रामुख्याने निसत्व आहार सेवन करणे, आहाराचे नियम न पाळणे, भूक नसताना किंवा जेवणावर जेवण करणे, पचनास जड असणारे अन्न वारंवार अधिक प्रमाणात सेवन करणे, भाजीपाला, धान्य यांच्यावर करण्यात येणाऱ्या रासायनिक फवारण्या, वस्तू अधिक काळ टिकण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिझर्वेटिव्ह हे प्रामुख्याने आहाराच्या संदर्भातील असणारी कारणं आहेत। अजून एक महत्त्वपूर्ण आहाराच्या संदर्भातील कारण म्हणजे मांसाहार। एका संशोधनानुसार शाकाहार करणाऱ्या व्यक्तींमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण कमी आहे। तसेच अधिक फॅट्स असणारे पदार्थ सेवन करणे हे देखील कॅन्सरचे एक कारण ठरत आहे। आहाराच्या व्यतिरिक्त विविध व्यसनं असणाऱ्या व्यक्तींना कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते। प्रामुख्याने तंबाखूजन्य पदार्थ, त्यात तंबाखू प्रत्यक्षात सेवन करणं, सिगारेट, बिडी, पान मसाला यांचा यात समावेश होतो। याद्वारे प्रामुख्याने स्वरयंत्र, फुफ्फुस, मुख, अन्ननलिका इत्यादी अवयवांचे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते। तसेच अतिमद्यपानाने अन्ननलिका, यकृत या अवयवांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते। काही रासायनिक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना देखील त्या रसायनांच्या अतिरेकीपणामुळे देखील कॅन्सर होऊ शकतो। कॅन्सर हा अनुवंशिक आहे किंवा नाही याबद्दल खूप मतभिन्नता आहे। त्यामुळे त्या संदर्भातला विचार करण्यापेक्षा आत्ताच सांगितलेल्या आहार आणि व्यसनांच्या बाबतीत जागृती आणणं हे महत्त्वपूर्ण आहे। आधुनिक शास्त्राचा विचार करता कॅन्सरवर प्रामुख्याने 3 प्रकारच्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत। त्यापैकी महत्त्वपूर्ण म्हणजे जी अवयव कॅन्सरग्रस्त झालेली आहेत त्यांना शस्त्रकर्माद्वारे काढून टाकणे म्हणजेच ऑपरेशन। त्यानंतर केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी ह्या 2 प्रमुख आहेत। या उपचार पद्धतींमध्ये दुष्परिणाम म्हणजे साईड इफेक्ट्स अधिक प्रमाणात असतात आणि त्यामुळे कदाचित अनेकांची रोगप्रतिकारक क्षमता अत्यंत कमी होऊन अन्य लक्षणं किंवा आजार देखील निर्माण होतात। तसेच काही लोकांना या उपचार पद्धती अर्धवट सोडाव्या लागतात। हाही त्याचा एक प्रमुख तोटा आहे, कारण या थेरपी करण्यासाठी येणारा प्रचंड खर्च जो सर्वसामान्य लोकांच्या अवाक्याच्या बाहेर असतो। शस्त्रकर्माद्वारे एखादा अवयव किंवा काही भाग काढून टाकल्यास रुग्णास कॅन्सरमुक्त झाल्याचे समाधान मिळते, परंतु अनेक वेळेला यात अपयश आल्याचे देखील दिसत असते आणि पुन्हा रुग्ण कॅन्सरग्रस्त होऊ शकतो। असे अनेक प्रकारचे फायदे तसेच तोटे आधुनिक चिकित्सेपासून आपणास बघावयास मिळतात। आधुनिक चिकित्सेचे अनेक तोटे असले तरी देखील शस्त्रकर्म, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी हे अनेक व्यक्तींना मृत्यूपासून दूर नेणारे आहेत। मग अशा अवस्थेत आपण आयुर्वेद कुठे आणि कसा वापरू शकतो हे महत्त्वपूर्ण आहे। आयुर्वेदात अशा अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत की ज्या रुग्णाच्या शरीरातील अनैसर्गिक वाढीला थांबवतात। कारण कॅन्सरमध्ये शरीरातील पेशींची अनैसर्गिक वाढ होत असते आणि त्या वाढीला आपण कॅन्सर असं म्हणत असतो। तर कॅन्सर होऊच नये म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत आणि दुर्दैवाने हा व्याधी झाला तर आयुर्वेदात वर्णन केलेल्या वनस्पतींचा वैद्यकीय सल्ल्याने वापर केल्यास निश्चितच चांगले स्वास्थ्य लाभण्याच्या दृष्टीने ते आवश्यक ठरत असते। आयुर्वेदामध्ये अश्वगंधा, गुळवेल, जिवंती, काकोली, क्षीरकाकोली, मुदगपर्णी, माशपर्णी, विदारीकंद, आवळा इत्यादी अनेक वनस्पती कॅन्सर विरोधी किंवा कॅन्सर ग्रंथींची वाढ आटोक्यात आणण्यासाठी उपयुक्त सिद्ध झालेल्या आहेत। तसेच हळदीतील कॅन्सर विरोधी गुणधर्म हे देखील सिद्ध झालेले आहे। कॅन्सरचा शरीरातील प्रसार थांबवणं, रुग्णाच्या वेदना कमी करणं तसेच कॅन्सरचे शरीरातील समूळ उच्चाटन करून त्याचा पुनरुद्भव थांबवणं या बाबतीत आयुर्वेद निश्चितच यश देत आहे। तसेच जो कॅन्सर असाध्य अवस्थेत पोहोचला आहे त्याही काळात रुग्णाच्या होणाऱ्या वेदना कमी करून
त्याची आयुष्य मर्यादा वाढवून देण्यास आयुर्वेद मोठ्या प्रमाणात यश दाखवत आहे. अनेक व्यक्तींना केमोथेरपी, रेडिएशन इत्यादी उपचार पद्धतींचे दुष्परिणाम म्हणजे साईड इफेक्ट्स खूप मोठ्या प्रमाणात जाणवत असताना आयुर्वेदिक औषधांचे योग्य प्रमाणातील सेवन निश्चितच लाभदायक ठरत आहेत. म्हणजेच या दुष्परिणामांना कमी करण्यासाठी आयुर्वेद औषधी उपयुक्त आहेत. खर्चाचा तुलनात्मक विचार केल्यास आयुर्वेदिक चिकित्सा सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये आहे. अशा प्रकारे कॅन्सरच्या संदर्भात वैद्यकीय सल्ल्याने एक पूरक चिकित्सा पद्धती म्हणून आयुर्वेद अग्रगण्य आहे. नमस्कार.